आज आपण स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन सत्रातलं एक दुसरं सत्र अ, घेत आहोत. स्पर्धा परीक्षेविषयी पहिलं जे सत्र झालं ते तुम्हाला आठवत असेल. तर त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या पद्धतीचे ट्रॅप आहेत, ज्याच्यामध्ये आपण फसू शकतो, ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी अडचणीत येऊ शकतो, याची माहिती आपण थोडीशी बघितली. आता ह्या ट्रॅपमध्ये माहिती बघितली किंवा या ठिकाणी फॅक्ट जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे कशासाठी केलं होतं? हे यासाठी नव्हतं केलं, की आपण स्पर्धा परीक्षेपासून परावृत्त व्हावं. हे यासाठी केलं होतं, की स्पर्धा परीक्षा आपण करत असताना आपण वेल प्रिपेअर असावं. हे चक्रव्यूह भेदण्यासाठी, अभिमन्यूसाठी जे काही कौशल्य लागणार आहे, म्हणजे आपण आत घुसायचं असं नाही झालं पाहिजे आपल्याला. तर आत घुसल्यानंतर सुखरूपपणे बाहेर पडण्याचं देखील या ठिकाणी स्किल आपल्याकडे असायला पाहिजे. हा उद्देश आपल्या या एकूणच 52 आठवड्याच्या सत्रामध्ये असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आजचा हा आपला 8वा दिवस. यामध्ये आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊया, की कशा पद्धतीनं या चक्रव्यूहामध्ये मुलं अडकतायत आणि आपल्याला कशी स्ट्रॅटेजी बनवून याच्या माध्यमातून स्वतःला अत्यंत सुरक्षितपणे आपल्या करिअरपर्यंत, आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचता येईल, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या सत्रामध्ये करणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी आपण सगळे ज्यांना महाराष्ट्राचे भावी अधिकारी बनायचे आहे, त्या अधिकारी बनण्याच्या सुरुवातीची, म्हणजे अधिकारी बनण्याची जी प्रक्रिया तुमची सुरू होते, ती माइंडसेट पासून पुन्हा पुन्हा आपण माइंडसेटवर येणार आहोत. तर इथं आपल्याला पहिल्यांदा ठरवायचं आहे सिलॅबस. म्हणजे कोणत्या परीक्षेच्या सिलॅबसचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तो सिलॅबस पहिल्यांदा फ्रीज होणं, तो एकत्र करणं, हे पहिलं काम आहे आपल्याला, लक्षात घ्या. आणि हे करत असताना सगळ्यात सोपी सिस्टम काय आहे, सिलॅबस बरोबर येतं त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. हे सगळ्यात चांगलं भांडवल त्याचं, लक्षात घ्या. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जितके जास्त जमतील तेवढे एकत्र करणे, त्याचं विश्लेषण करणे आणि त्या माध्यमातून अभ्यासाची आपली एक स्ट्रॅटेजी ठरवणे, हे आपलं सगळ्यात महत्वाचं काम आहे, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना लागतं. काही या ठिकाणी अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला देतात, कुणीतरी म्हणतं, जे पडेल मिळेल ते वाचायला शिक, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होईल. किंवा काही म्हणतात, की ह्या अशा अमुक अमुक नोट्स आहेत, की त्या वाचल्या की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास 100% होतो. लक्षात. हे वारंवार वेगवेगळ्या पद्धतीत, कारण इथं मटेरियल इतकं प्रचंड आहे तुमच्यासाठी आज. तर तुम्हाला त्यातून काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही, हे सेपरेट करणं, ही पहिली स्ट्रॅटेजी. म्हणजे अभ्यास करत असताना, सुरुवात करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला याचा विचार केला पाहिजे, की कोणत्या गोष्टी मला अव्हॉइड करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि मग किती वेळेत करायच्या आहेत. रिव्हर्स मेकॅनिझम ज्याला म्हणतात ना, म्हणजे 2029 ची परीक्षा मी देणार आहे. मग 2029 ची परीक्षा द्यायची असेल, तर माझा सिलॅबस हा आहे. तो सिलॅबस संपवायचा किती वेळेत आहे, रिव्हिजन किती करायचे आणि मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवायचे किती आहे, याचं एक चांगलं प्लॅनिंग आपण बनवणं, हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. मनात येईल तसं करून चालणार नाही. हा पहिला पार्ट करावा लागेल, लक्षात घ्या. तुम्हाला समजा एक पुस्तक, 10 पुस्तकं घेतली, एक-एकदा वाचून टाकलं आणि ठेवलं, असं करण्यापेक्षा निवडक 3-4 पुस्तक घेतली आणि ती 10-12 वेळेला वाचली, ती मुखोद्गत केली, ती आत्मसात केली. त्याच्या काही तुम्हाला समजतील अशा पद्धतीच्या नोट्स बनवल्या, तर त्या जास्त लक्षात राहू शकतात. सिलॅबस मुळातच व्हास्ट आहे, असं म्हणण्यापेक्षा सिलॅबस ऑर्गनाइज आहे का? तो ऑर्गनाइज आपण केलाय का व्यवस्थित, आणि त्याचं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं एक अलाइनमेंट चांगल्या पद्धतीने झालंय का, हे करणं महत्वाचं असतं. आणि मग त्याच्यावर आधारित रिव्हिजन्स जे आहेत आणि त्याच्या नोट्स आपण बनवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगतो, बॅकअप प्लॅन. ह्या चक्रव्यूहामध्ये आपल्याला जर अडकायचं नसेल, आपला जर कपाळमोक्ष होऊ द्यायचा नसेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे, बॅकअप प्लॅन ठरवून घ्या. टाइमलाईन किती, 5 वर्ष द्यायचे आहेत का, 4 वर्ष द्यायचे आहेत का, 1000 दिवसांचं सायकल म्हणजे 3 वर्ष द्यायचे आहेत का. पदवीच्या पहिल्या वर्षाला आल्यानंतर तुमच्या प्रत्येकाचं जर हे ठरलं, की ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष, शेवटचं सेमिस्टर दिलं, की मी रेडी असेल कुठल्याही पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी, माझा सिलॅबस संपलेला असेल, माझे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सोडवलेले असतील आणि मी रेडी असेल, हे जर ठरवलं, तर अवघड अजिबात नाही. आपण काय करतो, की ग्रॅज्युएशन होऊ देतो, मग पालकांचे, समाजाचे प्रश्न येऊ देतो आणि मग चला, मग आता जरासं एमपीएससी युपीएससी काहीतरी करू, असं न करता फर्स्ट इयर पासून सुरुवात करावी. या उद्देशाने आपण या ठिकाणी करिअर कट्ट्याची सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या. आणि मग याच्याबरोबर पॅरलली तुम्हाला प्लॅन बी तयार करायचा आहे. प्लॅन बी काय आहे, की समजा मी ठरवलेलं आहे, की ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष मी स्पर्धा परीक्षेसाठी माझं प्रयत्न करणार आहे आणि काय अचीवमेंट मिळते यासाठी मॅक्झिमम प्रयत्न करणार आहे. समजा काहीही घडू शकतं.
लक्षात कोर्ट केसेस होतील, काही आरक्षणाचे मुद्दे येतील, काही क्वेश्चन पेपर लीक होतील, काही करप्शन होऊ शकतात, काही पेपर लीक होऊ शकतात, जे काय होईल ते. आणि त्या 3 वर्षात तुम्हाला पोस्ट मिळाली नाही, तर अत्यंत सुरक्षितपणे कुठल्याही पद्धतीच्या मानसिक अस्थिरतेला सामोरे न जाता आपल्याला स्विच होता आलं पाहिजे. आणि ते स्विच होण्यासाठी तुम्हाला तुमचा बॅकअप प्लॅन बी देखील या ठिकाणी सुरू करावा लागेल, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी म्हटलं तुम्हाला, की एकदा ठरवलं आपण की हे जायचं आहे, 1000 दिवसाचं सायकल 3 वर्षात जर बनवलं आणि आपण जर सुरुवात केली, तर चांगलं होऊ शकतं. आपल्याला जे सांगितलं जातं की प्लॅन बी हा बऱ्याच वेळेला आपल्या समोर जाण्याच्या गतीला ब्रेक देतो, किंवा आपल्याला असं म्हटलं तो प्लॅन बी आहेच मग माझा, मग मी याच्यावर एफर्ट्स कमी देतो, असं न करता व्यवस्थित आपण पुढे जाऊ शकतो, प्लॅनिंग करू शकतो. 1000 दिवस हा फार मोठा काळ आहे, लक्षात घ्या. जर तुम्ही ऑर्गनाइज असाल, डिसिप्लिन असाल आणि व्यवस्थित जर अभ्यासाची तुमची स्ट्रॅटेजी ठरली असेल, तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुढे जाऊ शकता, लक्षात घ्या. आता याला असं करता येईल का? म्हणजे तुम्ही एमपीएससीचा अर्थशास्त्राचा अभ्यास चांगला केलेला आहे, समाजशास्त्राचा, राज्यशास्त्राचा, इतिहासाचा अभ्यास चांगला केलेला आहे, आणि हे करत असताना प्लॅन बी माझा काय, की या क्षेत्रामध्ये जो मी अभ्यास केलेला आहे त्याच्याविषयीचा कंटेंट क्रिएट करून मी कुणाला तरी सेल करू शकतो का? डिजिटल कंटेंट क्रिएटर बनू शकतो का? वेगवेगळ्या फर्म्स आहेत ज्यांना प्रोग्रामर म्हणून हा डेटा लागत असतो, प्रोव्हायडर मी बनू शकतो का? म्हणजे त्याच अभ्यासाला धरून पुढे जाणारा एखादा प्लॅन बनवू शकतो का, याचाही विचार करा. आणि स्केल किती असावं, म्हणजे युपीएससीचा अधिकारी, म्हणजे माझा एक विद्यार्थी बारामतीला शिफ्ट केला होता, तो भेटला मला त्यावेळेला, म्हटलं मला अधिकारी बनायचं आहे, आय ए एस बनण्यासाठी, म्हणून त्यांनी त्या कॉलेजमध्ये एंट्री घेतली. आणि 6-7 महिन्यानंतर मी ज्यावेळेला त्याला भेटलो आणि त्याला विचार तू काय करतो, त्यांनी सांगितलं आता अग्निवीरची तयारी करतोय. 6 महिन्यात आय एस पासून अग्निवीर पर्यंत डाऊनग्रेड. का? तर माझं मी एकटाच समजतोय, एकटाच अभ्यास करतोय, पुढे जातो, असं न होता तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी कराव्या लागतील, हे लक्षात घ्या. ते समजून घ्यावं लागेल, स्वतःचं स्वॅट अनालिसिस करून ह्या पद्धतीच्या, कारण ह्या तुमच्या हातात गोष्टी नाहीत ना. पोस्ट कमी असणं, वेळेवर जाहिरात न निघणं, याच्यात तुमचा दोष काहीही नाही, लक्षात घ्या. आपल्याला ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, की आपण तयारी करणं इतकं आपल्या हातात आहे, स्वतःला व्यवस्थित घडवणं आपल्या हातात आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याच्यामुळे येणारं अपयश आपलं जास्त लॉस करणार नाही, यासाठी प्लॅन बनवणं देखील आपल्याच हातात आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तो प्लॅन अगदी प्रॉपर बनवला पाहिजे, फुलप्रूफ बनवला पाहिजे, तरच आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहात न अडकता अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो, लक्षात घ्या. मग यासाठी काय पाहिजे? यासाठी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी कणखर मानसिकता, म्हणजे स्वतःची मानसिकता अतिशय स्ट्रॉंग बनवावी लागेल. पहिलं सगळ्यात महत्वाचं, वारंवार इन्स्टंट डोपामाइन, म्हणजे आपण म्हणतो ना, कशामध्ये तुमच्या इन्स्टाच्या रील असतील, फेसबुकच्या रील असतील, युट्यूबचे शॉर्ट्स असतील, ज्याच्यामुळे तुम्हाला लगेच आनंद मिळतो, लगेच हसायला होतं, लक्षात, लगेच थोडं बरं वाटतं. पुन्हा हे ठिकाणी हे जे इन्स्टंट डोपामाइनची सवय आपल्या शरीराला लागलेली आहे, मनाला लागलेली आहे, ती अवॉइड करावी लागेल. म्हणजे सोशल मीडियाचा वापर नियंत्रित करणं, हे सगळ्यात महत्वाचं काम. अवॉइड करणं आणि नियंत्रित करणं याच्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. तुम्हाला काही गोष्टी ह्या फॉलो कराव्याच लागणार आहे. मग ते एज्युटेक चॅनल असतील, फिनटेक चॅनल असतील, जे तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत आहेत, रिसोर्स प्रोव्हायडर आहेत तुमचे, तर त्याला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल, तो अकॅडमिकचा भाग आहे. पण म्हणून या ठिकाणी एका पाठोपाठ एक पुढे जाणं हे टाळायला लागेल, हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असताना मी त्याचा एक्सपेरिमेंट केला, लक्षात घ्या, की मी माझ्या डिव्हाइसेस मधले जे काही सोशल मीडिया ऍप्स आहेत ते या ठिकाणी काढून टाकले आणि ते दुसऱ्या टॅबवर शिफ्ट केले. कशासाठी टॅबवर शिफ्ट केले? की तुम्ही मला WhatsAppला कोणीतरी लिंक पाठवतं, Instaची असते, YouTubeची असते, आणि त्याच्यावर लिंकवर क्लिक केलं की आपण तिथं जातो. मग हातात त्यावेळेला समोर काही काम नसेल, मग तो एक व्हिडिओ बघितला की पुढचा व्हिडिओ, पुढचा, असा जो वेळ जातो तो तिथंच कट होतो. आणि ज्या वेळेला कधी या ठिकाणी या गोष्टी बाजूला ठेवून ठराविक कामासाठी, आता झूम मीटिंगसाठी, इतर गोष्टीसाठी टॅब हातात येतो, त्यावेळेला या ठिकाणी काही अपडेट असेल तर अपडेट बघायचे, पुन्हा या ठिकाणी पुढे जायचं, कंट्रोल होऊ शकते. छोटी गोष्ट आहे. त्याच्या अगोदर मी काय वापरत होतो, मी तुम्हाला सांगितले, की वर्क मोड ऑन करून द्यायचा. वर्क मोड जर मोबाईलचा ऑन केला किंवा फोकस मोड ऑन केला, तर बाकीचे सगळे जे ऍप आपले आहेत ते ऍप काय होतात, डिसेबल होतात, नोटिफिकेशन डिसेबल होतात, आणि तुमचं मिनिमम रिक्वायरमेंट असणारा फोन चालू राहतो. म्हणजे समजा करिअर कट्टाचा ऍप चालू पाहिजे, इनकमिंग आउटगोईंग कॉल चालू पाहिजे, मेसेज चालू पाहिजे, संपला विषय. बाकीचे नोटिफिकेशन थांबून जातील, आणि ज्या वेळेला तुम्हाला तो वर्क मोड ऑफ कराल त्यावेळेला तुम्हाला ते दिसणार आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करत असताना आपला एक मित्र, आपला एक असिस्टंट म्हणून सगळ्यात चांगलं असणारं डिव्हाइस जे आपलं आहे, ते डिव्हाइस कसं वापरायचं याची जी काही स्ट्रॅटेजी, हा एक महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या.
त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि सगळ्यात महत्वाचं की आपली व्हॅल्यू एक्झामिनेशन नाही ठरवू शकत, हे लक्षात घ्या. मला काय म्हणायचंय की आपण जी या ठिकाणी परीक्षा देता, परीक्षेमध्ये नापास झालात म्हणजे आयुष्य संपलं असं अजिबात होत नाही, लक्षात घ्या. परीक्षेमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करता. आलं लक्षात? तुम्ही स्वतःला सिद्ध करता, पण इतर मुलंही त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकतात. त्यांच्या फॅसिलिटी वेगळ्या असू शकतात, त्यांची तयारी वेगळी असू शकते. म्हणून तुम्ही फेल होता असं नाही, लक्षात घ्या. ती प्रोसेस इतकी चांगल्या पद्धतीने एन्जॉय करा, की ते नॉलेज प्रत्येक पावलावर आयुष्यात तुम्हाला उपयोगाला यायला पाहिजे, किंबहुना ते येतच, लक्षात घ्या. त्यामुळे ती देखील महत्वाची गोष्ट, की परीक्षेवर स्वतःचं व्हॅल्युएशन ठरवायचं नाही, स्वतःचं मॅक्झिमम द्यायचं. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःचं मॅक्झिमम द्यायचं आणि त्याच्यानंतर ती गोष्ट जर आपल्यापासून लांब गेली तर त्याच्याविषयी वाईट न वाटता आपण केलेल्या प्रयत्नाचा आनंद मानून पुन्हा आपल्याला प्लॅन बी वर शिफ्ट व्हायचं आहे, लक्षात याच्या पद्धतीनं. आता तुम्हाला या ठिकाणी हे काम करत असताना की आपल्याकडे महत्वाचं आहे की काय, कशा पद्धतीनं टेक्नॉलॉजी अभ्यासामध्ये इन्कॉर्पोरेट करता येईल आपल्याला, हा महत्वाचा भाग आहे. याचं एक्झाम्पल मी अगोदरही दिलं होतं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढायला कुठं शोधत बसायचं. द्या ना तुम्ही, हे वेगवेगळे टूल्स आहेत त्यांना द्या, की एमपीएससी मध्ये आतापर्यंत 2004 पासून 2026 पर्यंत आलेले प्रश्नपत्रिका ते शोधून काढून देईल तुम्हाला. मग त्याच्यामध्ये द्या की इतिहासामध्ये वारंवार विचारले गेलेले प्रश्न, प्राधान्यक्रम, ते प्राधान्यक्रम देईल सगळं त्याच्या याचे या ठिकाणी विषय. जे गुगल सर्च सारख्याचा वापर करू नका, ते त्याच्यात एक छोटी कमांड चांगले आहेत, लक्षात द्या. मला सीमांत बुक्तेचा सिद्धांत 5वीच्या मुलाप्रमाणे समजावून सांगा, ते अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगतं. हा लक्षात. त्याच्या नोट्स बनवून पाहिजेत. तुम्हाला कंटाळा आला, पुस्तक वाचायचं नाही, आता 1 तास फक्त डोळे मिटून निवांत या ठिकाणी बसायचं आहे, तर त्याला तुमच्या नोट्स अपलोड करा आणि त्याला सांगा की या नोट्सचं मला पॉडकास्ट प्रमाणे ऐकव. तर ते काय करतं की ते सगळं तुमच्या या ठिकाणी ज्या नोट्स आहेत त्या सॉरी, ह्या सगळ्या नोट्स ज्या आहेत ते तुम्हाला वाचून दाखवतं पॉडकास्ट प्रमाणे, लक्षात. असा उपयोग करू शकतो आपण त्याच्यामध्ये. ही टेक्नॉलॉजी त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारी करण्यासाठी कोणकोणते कसे प्रॉम्प्ट वापरायचे, माहिती कशा पद्धतीने घेतली पाहिजे, त्याचं विश्लेषण कसं केलं पाहिजे, आपली तयारी कशी टेस्ट केली पाहिजे. म्हणजे त्याला सांगितलं की माझा हा अभ्यास झालाय, याच्यावर मला प्रश्न विचार, ते तुम्हाला प्रश्न विचारू शकता. तुम्ही दिलेली उत्तरं तपासून देऊ शकता, लक्षात त्याच्या बाबतीतनं. तुम्ही लिहिलेली पाठवली, अपलोड केली तर ते हे तुम्ही त्या मशीनचा उपयोग स्वतःसाठी कसं करता येईल याचा विचार करा. म्हणजे आज माझ्याकडे मित्र नाही आहेत, मी माझ्या खेडेगावात आहे, मी कुणाला विचारू, मला मार्गदर्शन, काहीच प्रश्न शिल्लक राहिलेले नाही. हे प्रश्न आता सोपे झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एक पहिलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बनवून घ्या. स्वतःचा एक चांगला मार्गदर्शक बनवा. तुमच्या एआयलाच, लक्षात घ्या. त्याला सांगून द्या, की कुठलाही या ठिकाणी खान सरांनी जर एमपीएससी रिलेटेड व्हिडिओ अपलोड केला, सॉरी यूपीएससी रिलेटेड, तो मला लगेच आला पाहिजे त्याचा सारांश. तर त्याचा ते व्हिडिओ बघेल, लिंक आल्यानंतर तुम्हाला सांगेल. तुम्ही ती लिंक दिली, की पुन्हा त्याचा सारांश काढेल, तुमच्या समोर देईल, की हे आज अपडेट आहे. आता होत असणाऱ्या युद्धाचा एकूण आपल्या भारतावर काय परिणाम होणार आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टवर काय परिणाम होणार आहे, लॉंग टर्मचे परिणाम काय आहेत असं वाटतं. त्याला प्रश्न द्या, माहिती येतील, ते रेफरन्स बुकमधनं व्हेरीफाय करा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे मी तुम्हाला सांगत असताना तुमचं स्वतःचं एआय ट्रेन झालेलं असलं पाहिजे. म्हणजे त्याला हे माहित पाहिजे, की माझा जो ओनर आहे, ऑपरेटर आहे, त्याच्या नेमक्या रिक्वायरमेंट काय आहे, तो कशा क्षेत्रात, म्हणजे त्यासाठी काय करायचं, की एकाच ॲपमध्ये, एकाच ठिकाणी तुमचे हे सर्च सगळे एकत्र करायचे. तुमचे सगळे मॉड्यूल्स एकत्र करायचे. त्यामुळे त्याला माहित होतं की त्याला कशासाठी काम करायचं, याच गोष्टीवर काम करायचंय. म्हणजे त्याला जर तुम्ही सांगितलं इतिहासातला 1857चा स्वातंत्र्य समर या ठिकाणी जो आहे, तो या ठिकाणी मला वाचायचा आहे. एकदा वाचून झाला. मग त्याच्या नोट्स बनवायच्या, नोट्स बनवून झाल्या. त्याच्याचे मॉक घ्यायचे आहेत. तुमच्या मॉक टेस्ट झाल्या आणि परत कधीतरी म्हटलात की 1857 या ठिकाणी मी वाचलं होतं. त्याच्यामध्ये या ठिकाणी मला रिवाईज करायचं आहे. तर बरोबर त्यातल्या रिवाईजच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतं, लक्षात घ्या. का? तर आपण त्याला ट्रेन केलेलं आहे. म्हणजे भरपूर वह्या ठेवलेत, पुस्तकं ठेवलेत, काढा, शोधा, पानं पलटा, आवश्यकता नाही. बस स्टॉपवर बसलास, 10 मिनिटं वेळ आहे, 10 मिनिटांमध्ये मला या ठिकाणी चालू घडामोडी बघायच्या आहेत, तेवढ्या मिळू शकतात. वेळेचा उपयोग, टेक्नॉलॉजीचा उपयोग
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण 100% करू शकतो का? तर येस, करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं, की हे एआय समजून घ्यायचं आहे, की कशा पद्धतीने मी याचा या ठिकाणी उपयोग करू शकतो, हे लक्षात घ्या. नोट्स बऱ्याच वेळा अशा आहेत, की इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये नोट्स काय या ठिकाणी मोठ्या चांगल्या प्रसिद्ध मार्गदर्शकांच्या उपलब्ध असतात. त्या तुम्हाला ट्रान्सलेट करून पाहिजे आहे, तर ट्रान्सलेटर टूलचा उपयोग करू शकता. टेक्स्ट टू स्पीचचा उपयोग करू शकता, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑडिओ लर्निंग आणि स्मार्ट रिव्हिजन नावाचा पार्ट आहे. ज्या वेळेला म्हणजे फिरताय, गप्पा मारताय, त्यावेळेला ठीक आहे. पण इतर वेळेला ज्यावेळेला रिकाम बसला, 3 तासाचा प्रवास आहे. आलं लक्षात? आणि 3 तास या ठिकाणी मोबाईल बघत नाही बसायचं कारण डोळ्याला त्रास होतो असं वाटतं. तर अशा पद्धतीचे ऑडिओ लर्निंगचे जे काही मॉडेल्स आहेत ते वापरू शकता. की 1857चा स्वातंत्र्य संग्रामातला या ठिकाणी सगळा जो भाग आहे, तो भाग मला या ठिकाणी टप्प्याटप्प्याने ऐकायचा. एक टप्पा जाताना, एक टप्पा येताना, त्याच्यानंतर रिव्हिजन हे करू शकता, लक्षात घ्या. त्याचे काही या ठिकाणी रिव्हिजनसाठी कार्ड्स बनतात. नोट्स कार्ड जसे असतात ना, त्या पद्धतीचे लक्षात घ्या. की ते फ्लॅश कार्ड प्रमाणे तुम्हाला ते नोट्स दाखवत राहील. दररोजच्या दररोज काही अपडेट करायच्या गोष्टी आहेत का? हे होऊ शकतं. हे करत असताना एक धोका देखील मी सांगतो, लक्षात घ्या. कोणता धोका आहे? 100% डिव्हाइसवर डिपेंड राहू नका. त्याचा बॅकअप राईटअप तुमच्याकडे असला पाहिजे. स्वतःच्या हाताने लिहिलेले नोट्स असायला पाहिजे. त्याचे रेफरन्स बुक तुमच्याकडे असायला पाहिजे. तुमचं लिखाण केलेलं तुमच्याकडे असायला पाहिजे. हा असिस्टंट आहे. होल अँड सोल त्यालाच बनवू नका, लक्षात घ्या. आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टी सुरुवातीला व्हेरिफाय करणं, त्याला वेल ट्रेन करणं. तुमच्यासाठी त्याला वेल ट्रेन करणं हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर तो तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीने करू शकतो, लक्षात घ्या. अँकी फ्लॅश कार्ड्स नावाचं या ठिकाणी ते एक ॲप आहे, की जे तुम्हाला तुमच्या नोट्स जे आहेत त्या नोट्सवर या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे फ्लॅश कार्ड बनवून देतो तुम्हाला पाहिजे तसं. म्हणजे ते तुम्ही दररोज या ठिकाणी तुमच्या नजरेसमोरून जात राहील, की पॉइंट्स 10 काढले, 15 काढले, 25 काढले, तर 25 पॉईंट दररोज तुम्हाला दाखवत जाईल. रिव्हिजन सोपी व्हायला लागेल, लक्षात घ्या. यासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी हे सगळं प्लॅन करत असताना एक गोष्ट विसरून चालणार नाही. आपण आहोत तर जग आहे. हे पहिल्यांदा लक्षात म्हणजे काय, की स्वतःचं अस्तित्व अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहणं गरजेचं आहे. अधिकारी कुपोषित चालेल का आपल्याला? अधिकारी वारंवार आजारी पडत असणारा चालणार आहे का? अजिबात चालणार नाही. अधिकारी कमकुवत मानसिकतेचा चालेल का? अजिबात चालणार नाही. म्हणून तुम्हाला या सगळ्या बरोबरच स्वतःची शारीरिक आणि मानसिक क्षमता ही चांगलीच ठेवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि मग यासाठी सातत्यपूर्ण काही गोष्टी म्हणजे आपला जो काही ठराविक व्यायामाचा वेळ असेल, तो व्यायामाचा वेळ दररोज दिलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे तुमचे आहार आहेत, त्याच्यावर तुमचं नियंत्रण जे काही तुमच्या आवडीचं आहे, जे तुमच्या शरीराला पोषक आहे. आता तुझा डायट प्लॅन मी ते एक्सप्लेन नाही करत बसणार. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. कशातनं प्रोटीन घ्यायचं, कशात असतं, काय खायचं. पण त्याचं प्लॅनिंग असू दे, हे लक्षात घ्या. पाण्याचा जास्तीत जास्त वापर असू दे. पाणी जास्त या ठिकाणी शरीरासाठी आवश्यक असतं, हे लक्षात आहे त्याच्या बाबतीतनं. आणि आपण ह्या सगळ्याबरोबर झोपेची जी वेळ आहे, ती 8 तास झोप चांगल्या पद्धतीने 6, 7, 8 तास जी काही झोप तुमच्या शरीराला आवश्यक आहे. तर प्रत्येकाचं बॉडी सायकल वेगळं असतं. तर तेवढी झोप जर तुम्हाला मिळाली, तर 100% तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्वतःला घडवू शकता. कारण तुम्ही फ्रेश असणं गरजेचं आहे ना. बरीच मुलं बघतोय, ते अशी काही त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर वाटतं, हा एम-पी-एस-सीचा अभ्यास करून एम-पी-एस-सीवरच उपकार करतोय की काय, लक्षात घ्या. कशासाठी ही भूमिका पाहिजे? आलं लक्षात? त्रासून एम-पी-एस-सी ग्रस्त नाही व्हायचं. स्पर्धा परीक्षा ग्रस्त म्हणून जर तुम्ही बनत असाल, तर तुम्ही या ठिकाणी काही अचीव्ह करू शकाल असं मला वाटत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला ती सिच्युएशन एन्जॉय करता आली पाहिजे. हे लक्षात घ्या. वारंवार तेच वाचल्यामुळे थोडंसं फटीग होण्याची शक्यता असते. 8 तास, 10 तास वाचत बसलो म्हणून बोर होण्याची शक्यता असते, लक्षात घ्या. तर स्वतःलाच बोर होऊ द्यायचं नाही याच्यासाठी काही स्वतःची टेक्निक डेव्हलप करा. लक्षात. मग तुम्हाला डान्स आवडतोय तर थोडा 2-4 मिनिटासाठी डान्स केला. गाणी आवडतायत तर त्यावरती ती गाणी ऐकली, गाणी म्हटली, लिखाण केलं काही त्याच्यामध्ये. एखादं आवडीचं पुस्तक वाचलं, एखाद्या मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर गप्पा मारल्या, हे लक्षात त्याच्यामध्ये. प्रत्येकाचे मॉडेल्स वेगळे असू शकतात, पण ते ट्रेन करा. स्वतःला ती सवय लावा, लक्षात घ्या. जगणं हे आजचं असतं. कालच्यावर रडायचं नसतं आणि उद्यासाठी या ठिकाणी आजचा दिवस घालवायचा नसता. हे प्रिन्सिपल इथं पण लागू होतं. त्यामुळे दिवसाचे 24 तास इतके भरभरून आपण जगायचं आहे, लक्षात घ्या. की ते भरभरून जगत असं दररोज आपण एक स्टेप पुढे चाललेलो आहोत. स्वतःला अपडेट करत चाललेलो आहोत. मग स्पर्धा परीक्षा ही आनंददायी ठरेल, लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षा आनंददायी ठरेल, लक्षात त्याच्यात. आणि हे लक्षात ठेवायचं की मी माझं 100% देईन. तिथं कुठंच कमी पडायचं नाही. त्याच्यानंतर एखादी अपॉर्च्युनिटी आपल्यापासून गेली त्याच्यामध्ये, तर ती पुन्हा आपल्याला मिळू शकते. त्याच्याशी पेक्षा चांगलं आपल्यासाठी काहीतरी असू शकतं. स्वतःला घडवण्यामध्ये कमी पडू नका, लक्षात घ्या. हे गरजेचं
आहे. आणि ठरवा माझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी मी काय करणार आहे, शारीरिक स्वास्थ्यासाठी मी काय करणार आहे, हे ठरवा. कधीतरी त्याच्यावर बसणं, विचार करणं, लिहिणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. पर्सनॅलिटी घडवणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. मी ते उदाहरण सांगतो तुम्हाला परत एकदा, की ते आपण रिपीट करतो, की गावामध्ये दुष्काळ पडलेला असतो आणि एक व्यक्ती येतो आणि सांगतो, मी 5,000 मध्ये असा यज्ञ करेन की चांगल्या पद्धतीचा पाऊस सगळ्या गावात पडेल. मग जुना काळ असतो त्यामुळे गाव सगळ्यांच्याकडे वर्गणी काढतं आणि त्याला पैसे देतं आणि डोंगरावर सगळे या ठिकाणी यज्ञासाठी चाललेले असतात. त्या यज्ञासाठी जात असताना एक छोटा मुलगा असतो, तो छत्री घेऊन जात असतो आणि बाकीचे सगळे तसेच जात असतात. तर त्याला सगळे हसतात, म्हटलं, अरे एवढा उन्हाळा पडलेला आहे, पाऊस नाही एवढा सगळं, त्याच्यामध्ये छत्री घेऊन कशाला चाललायस? तो या ठिकाणी म्हणतो, आपण जो यज्ञ करतोय तो पाऊस पडण्यासाठी यज्ञ करतोय आणि माझा विश्वास आहे की तू यज्ञ केला तर पाऊस पडणारच आहे. आलं लक्षात? या विश्वासानं आपले सगळे प्रयत्न असायला पाहिजे. पण त्याला काय म्हणतो, की भाबडेपणा त्याच्यामध्ये असू नये, ओव्हर कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये असू नये. आपल्या तयारीवर आपल्याला विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतरांना फसवण्यासाठी, इतरांना दाखवण्यासाठी, मी किती स्मार्ट दाखवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. हे लक्षात घ्या. दाखवण्यापेक्षा असणं महत्त्वाचं असतं आणि असल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर या गोष्टी आपोआप यायला लागतात, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला या ठिकाणी लँग्वेज बॅरियर असेल, तर त्याच्यावर काम करा. हे लक्षात. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काही चेंजेस वाटतायत आपल्याला, त्याच्यावर काम करा, लक्षात घ्या. म्हणजे ओव्हरऑल तुमच्याकडे बघितल्यानंतर समोरच्याला ती प्रसन्नता जाणवली पाहिजे, की समथिंग इज डिफरन्स, याच्यामध्ये काहीतरी खास आहे, याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. हा विश्वास, हा कॉन्फिडन्स तुमच्याविषयी इतरांना वाटला पाहिजे. हे लक्षात. म्हणजे मला असे चेहरे अजिबातच आवडत नाहीत, की ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास काहीच नसतो, तरी पण दिवस दिवस ढकलत जात असतात, लक्षात घ्या. तो दिवस ढकलण्यापेक्षा दिवस जगण्याकडे लक्ष द्या. अभ्यास करायचाच आहे, परीक्षा द्यायच्याच आहेत, हे लक्षात घ्या. पण त्या परीक्षा देत असताना त्या परीक्षेसाठी इतकं स्वतःला तयार करायचं चांगल्या पद्धतीनं, की आपल्याला त्याचं एन्जॉय करता आलं पाहिजे. म्हणजे इतरांनी प्रश्न विचारला, की "तू कसा अभ्यास करत होतास? तुला त्याचा काय फायदा झाला?" तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे 52 वीकचा स्पर्धा परीक्षेचा हा जो काही या ठिकाणी मार्गदर्शनाचा आपला पूर्ण सेशन आहे, या सेशनमध्ये टेक्निक हा भाग महत्त्वाचा आहे. त्याच्यावर आपण लक्ष देणार आहोत, लक्षात घ्या. विषय शिकवणं ही माझी मास्टरी नाही. मास्टरी नाही म्हणण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये वेळ देणार नाही, कारण त्यासाठी बऱ्याच सोर्सेस उपलब्ध आहेत. ते तुम्ही करून घेऊ शकता, लक्षात घ्या. आपण एक-एक स्टेज अशा पद्धतीची शिकूया. आपण एक-एक स्टेज अशा पद्धतीनं आत्मसात करूया, की ज्याचा उपयोग करून मी स्वतःला चांगल्या पद्धतीने घडवू शकतो. त्यामुळे आजच्या एकूण विश्लेषणामध्ये कोणत्या गोष्टी आपण बघितल्या? तर त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघितली, माझा सिलेबस, टार्गेट फिक्स करायचं. हा माझा सिलेबस आहे. ह्या सिलेबसचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बरोबरचा या ठिकाणी मॅपिंग. हे प्रश्न आले होते, ही वारंवारिता आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी मला त्याला वेटेज किती द्यायचं हे फायनल करायचं. आणि मग रिव्हर्स मेकॅनिझम. माझ्या हातात वेळ किती आहे? 1,000 दिवस देणार आहे का मी? म्हणजे 3 वर्ष देणार आहे, 4 वर्ष देणार आहे का 5 वर्ष देणार आहे? मला जे आवश्यक वाटतं तो वेळ. त्याला गुणिले करायचं आपल्याला या ठिकाणी, भागिले आपण दररोज किती तास काम करणार आहे, अभ्यास करणार आहे, लक्षात घ्या. किती वेळ, कारण तुमचं रुटीन आहे ना बाकी सगळं. असं अजिबात करू नका, लक्षात घ्या, की सगळं सोडून घ्यायचं आणि लायब्ररी स्वतःला कोंडून घ्यायचं. आलं लक्षात? आणि त्याच्यामध्ये फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ जर डिस्टर्ब झाली, तर अचिव्हमेंट आपल्यापासून लांब जाते, हे लक्षात घ्या मित्रांनो. पहिल्यांदा हे समजणं गरजेचं आहे, की आपल्याला हेल्थ आपली जपायची आहे. त्यामुळे ते करत असताना पहिल्यांदा आपलं टार्गेट ठरवा. मग रिव्हर्स इंजिनिअरिंग करून टाइम टेबल ठरवा आणि त्याच्यानंतर मग स्वतःचं एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कोणतंही एक ॲप जे तुम्हाला चांगलं वाटतं, त्याच्यामध्ये एआय एजंट बनवा स्वतःचा. माहिती घ्या एआय एजंट कसं बनवायचं, काय बनवायचं, एक्सपर्टची मदत घ्या, काही करा त्याच्यावर. तिथनं तुम्हाला सांगणारे सोर्सेस कसे समोर येतील तुमच्या, याची एक तयारी करा. एआयला तुमच्या डिव्हाइसला ट्रेन करा. तुमच्या डिव्हाइसला ट्रेन करत असताना स्वतःच्या माइंडलाही वेगळ्या पद्धतीने ट्रेन करा, की मला ही प्रोसेस एन्जॉय करायची. तुम्ही याच्यामुळे घाबरून जाऊ नका, की मी एवढे प्रयत्न केले, मला काहीच यश लाभलं नाही, त्यामुळे मी या ठिकाणी या प्रयत्नातून बाहेर पडत आहे. अशा पद्धतीच्या येणाऱ्या व्हिडिओला आपण या ठिकाणी निगेटिव्ह घेण्याची गरज सॉरी निगेटिव्ह घेण्याची गरज अजिबात नाही, हे पहिल्यांदा समजून घ्या. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूया. स्पर्धा परीक्षा ही आपल्यासाठी चक्रव्यूह नसून ती एक संधी बनायला पाहिजे. तो एक ट्रॅप नसून तो एक डेव्हलपमेंटचा पाथ बनायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि हे आपण करू शकतो एक चांगलं प्लॅनिंग करून. ऑर्गनाइज वेने आपण जाऊया आणि आपला बॅकअप प्लॅन तयार ठेवूया, लक्षात घ्या. तर आजच्या या सत्रामध्ये सहभागी आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक या ठिकाणी आभार. आपण या ठिकाणी आज
अकोल्यामध्ये अमरावती विभागाचे सर्वजण जे येणार आहे ते भेटणार आहोत सगळे त्याच्या वतीतून. उद्या नांदेडमध्ये आपण सगळेजण भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर मग शेवटचा आपला एक कार्यक्रम जो या ठिकाणी नागपूर विभागाचा शिल्लक राहतो. आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार. धन्यवाद.